दोन्ही एकत्रच घेतल्या फोंडूची भाज्या. वाटत एकत्र जाणार आहे ना. हे काय घाण गेली भाज्या आहे. धन्यवाद. काय राव मग तुम्ही का फोडलं रे? डिमन स्लेअर. का रे असं बाळा? आम्ही पुणेकर आता जरा पावसाला वैतागलेलो आहोत. हाऊ मच मनी यू गेट फ्रॉम प्लेइंग गेम? म्हणून मला पॅक करून टाकला पूर्ण. ओके आवजो पुत्र. जपानला जाणार मग जापनीज मूवी पाहायला लागला आता. तुमचं नाव काय? माझं नाव स्पेशल Q&A ब्लॉग. हा जी म्हणतोय की आज पेंट द्यायचं काम कॅन्सल. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी आत्ता स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे. कारण आज पण दादूचा डबण होता. दादू बोला की आज पण मी लवकर येणार आहे, त्याच्यामुळे मी सकाळी उठल्यानंतर व्यायाम केला, अगोदर नंतर तुळशी पूजन केलं आणि आत्ता स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये भोपळ्याची भाजी शिजत आहे आणि या भांड्यामध्ये शापूची भाजी काढून ठेवलेली आहे. आणि आज मी भाकरीच करणार आहे कारण खूप उशीर झालेला आहे. कधी चपात्याचं पीठ मळणार, कधी चपात्या करणार, म्हणून मी भाकरीच करायचं ठरवलेलं आहे आता. चला माझ्या सगळ्या भाकरी करून तर झालेल्या आहेत आणि मी आता देवपूजा करते. आत्ता फोंडेजीनं ऑफिसला जायला उशीर झालेला आहे, त्याच्यामध्ये देवपूजा नाही करत आहे. आता मीच देवपूजा करून घेते. जेवण पण नाही करत आहे फोंडेजी. डबा घेऊन जातो ना. शापू घ्या, त्याच्यानंतर दुधी भोपळा पण केलेला आहे. दोन्ही एकत्रच घेतल्या फोंडेची भाज्या. वाटत एकत्र जाणार आहे ना. हो, एकत्र जाणार असलं तरी खाते वेळेस जिभेला चव वेगवेगळी लागली पाहिजे. मी तू जे देते ते स्वीकारतो. नाव का ठेवतं कधी कधी मग? हे काय घाण गेली भाज्या ह्याला म्हणतात नाव मीठ नाही असं सांगणं म्हणजे नाव ठेवणं. असं नाही, चरबट झाली, कधी म्हणता मीठ नाही, कधी म्हणता हे नाव झालं. ठेवणं मत नाही. चरबट म्हणजे त्यात मीठ कमी जास्त असेल तेच म्हणणार ना. ठीक आहे, खाऊ वेळ शकतो. नाही तुला बोलायला. हो, आता मला सुद्धा खूप भूक लागलेली आहे, पण मी अगोदर देवपूजा करते. आज खूप उशीर झालेला आहे देवपूजा करायला. उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी. चला मी आता एकटीच जेवण करत आहे. मना त्याचा व्रत आहे, दादू कॉलेजला गेलेला आहे आणि फोंडेचे डब्बा घेऊन ऑफिसला गेलेले आहेत. फोंडेचे आज जेवले नाहीत. मनाचा आवरून झाल्यानंतर तो जेवण करेल. नंतर अभी तो मुझे बहुत भूख लगी है. अनम ब्रह्मा रसम विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं देहत्वा तथा ज्ञात्वन्न दोषण लिप्यते. आणि मी खात आहे शापूची भाजी, दुधी भोपळ्याची भाजी. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. मित्रांनो, आम्ही म्हसोबाच्या मंदिरात गेलो होतो आणि माझी मायसाठी मी प्रसाद आणलेला आहे. धन्यवाद. इस प्रसाद आम्ही के लिए. नारळ फोडलं होतं आणि आमचं गावदेव आहे म्हसोबा. Yes. चल हे बघवा माफ कर. त्या नारळ फोडला होता ना काल, येस, खोलून ठेवायचं होतं बाळा. आणि मना फोंडेजी रात्री 2:30 वाजता आलेले आहेत. हो. मला तर माहिती नाही कधी आले कधी नाही. मी सकाळी 6 वाजता उठले, म्हणलं आलेले आहेत. अरे झोपले होते. आम्ही 1 वाजता चाललो असतो, पण आम्ही खूप वेळ अरे पावसामुळे वा भाई वा. थांबलो होतो. अच्छा, खूप पाऊस होता काल. हे बघा नारळाला कोंब फुटलेला आहे. येस. तुम्ही नसताना फोडला याचं झाड आलं असतं. हा, चला. पप्पा म्हणलेले हम्म. अरे आपण ह्याला लावू लावू. आता नसतं बघ. येते थोडी आहे का? नाही, हा. फोडण्याच्या अगोदर हे काय तर दिसतंय ना. फोडण्याच्या अगोदर दिसलं होतं का? काय राव मग तुम्ही का फोडलं रे? मग पप्पा झाड आलं असतं ना, किती छान. तुम लोग ऐसे क्यों करते हो? अरे फोडायचं नव्हतं बाळा. तुम्हाला दिसलं ना कोंब आलंय. लेट दिसलं असं फोडतलं आणि मग फोडल्यानंतर दिसलं असं का? केलं मग ते दिसलं. अच्छा ठीक है, मी क्या ही कर सकते हैं. कोंब आलेला नारळ फोडला. चलो प्रसाद खा लेती हूँ. मस्त मस्त. जय म्हसोबा भगवान. खूप टेस्टी प्रसाद मिळतो तिथं पेड्याचा. छान है. किसको पेशेंस नहीं है दादोड़े? तुझको क्यों पेशेंस नहीं बेटा? कितनी बार बेल बजाता है इंसान. हाँ जी चलो. दादू आज खूप लवकर आलेला आहे. खूप लवकर 1 वाजता आला ना. अरे रोज 4 वाजता येतो, आज 1 वाजता आला. आणि हा लबड बच्चा कॉलेजला चाललेला आहे.
झाडू मारा कोणतरी. सकाळी मी मारलेला आहे पूजा करायच्या अगोदर. त्याला झाडू नाही म्हणत, हं. नावाला झाडू मारलंय. अरे पण स्वच्छ तर केलं ना बाळा. बरोबर आहे. काल मी सकाळ सकाळी मी उठल्या ना अगोदर झाडू मारत असते. जी खोली रिकामी असेल ना ती मी स्वच्छ झाडू मारते, थोडंसं अंगण झाडू मारते, रांगोळी काढते आणि नंतर मग पूजा करत असते, तुळशी पूजा वगैरे. हाँ क्या कर सकते हैं, खुद दे टाइम पास मत कर मेरे साथ, मुझे बहुत काम है. मना मला आता इथं ओढत घेऊन आला आणि नेमकं दादू कपडे चेंज करत होता म्हणून मला हसायला आलं. यू चलो लगा लो, प्यार से लगा लो झाडू. फक्त किचन आणि हे मारतोय, मला जायचंय. बरं ठीक आहे. मना इज स्वीपिंग नाउ किचन अँड बेडरूम. आज रात को मैं जा रहा हूँ, वेर आर यू गोइंग? मूवी देखने. विच मूवी? वो एनिमे का है. डोंट वॉच एनिमी मूवी, वॉच नरसिंहा. दादू तू कुठला मूवी बघणार आहे? डिमन स्लेयर. का रे असं बाळा? नहीं रे, मी दशावतार देखने जा रहा हूँ. हा दशावतार बघ. जा रहा हूँ नहीं, ये वो प्लॅनिंग करेंगे. अच्छा अच्छा, चांगल्या मूवी बघा रे. ते अॅनिमे वगैरे काहीतरी फालतू वाटतं मला तरी. 2 वर्षानंतर एकदा आले ते. काय जाऊ दे ना, ते आपल्या देशाच्या थोडीच मूवी आहेत त्या. अरे नाही, मला पण हाँ? माहिती आहे. ओ प्रसाद, प्रसाद खा लो पुत्र. प्रसाद खाया तुमने? कैसा लगा? प्रसाद चांगलाच असतो. हाँ प्रसादाला नाव नसतं ठेवायचं. सॉरी बेटा, हमारे से गलती हो गई. झाडू मारून झाल्यानंतर लगेचच म्हणा कॉलेजला चाललेला आहे. अरे शेक नको करू, डोंट शेक. आयुष्यवंत भाऊ, यशस्वी भाऊ, सुखी राहा. आओ जाओ, पाऊस येणार आहे बाळा. हे बघ आबाळ गच्च भरलेला आहे आणि हवा पण सुटलेली आहे, पण आज एवढा जोराचा पाऊस येणार नाही मला असं वाटत आहे. पण रेनकोट घेतला का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत आत्ता. मी अर्धा तास वामकुशी घेतली आणि आता ब्लाऊज शिवायला सुरुवात करते. जेवढं होईल तेवढं आज शिवते. चला आता 1 तासभर मी ब्लाऊज शिवला आणि आता बाहेरचं वातावरण थोडंसं बदललेलं आहे. हे बघा हलका हलकासा पाऊस पडत आहे आता. बरं आहे, कालच्या सारखा जोराचा पाऊस नाहीये, विजा चमकत नाहीयेत आणि मंद वारा पण सुटलेला आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. छान वाटत आहे, मंद मंद वारा सुटलेला आहे. आम्ही पुणेकर आता जरा पावसाला वैतागलेलो आहोत, कारण मे महिन्यापासून पुण्यात पाऊस पडत आहे. काय गाडी चालवतात लोक, एवढी जोरात चालवतात ना, बाप बाप क्या ही बोलू मैं. कधी कधी एवढी जोरात गाडी चालवतात ना, आमच्या घरातला म्हणजे आम्ही एकमेकांशी बोलायला ऐकायला येत नाही आम्हाला. म्हणजे हे सगळं जोरात गाडी चालवणारी मुलं ही तरुण मुलं असतात. अभी इनको कोण समजाय. अजून एक आला दूर हे, अशी गाडी चालवतात. काय सांगायचं, काय बोलायचं. आत्ता सायंकाळचे 6 वाजलेत आणि मी आज एक ब्लाऊज शिवून कंप्लीट केलेला आहे. मगाशी अर्धा शिवलेला, पण आता पूर्ण शिवून टाकलेला आहे. काय करणार, याचे धागे खूप निघत होते म्हणून मी याला पॅक करून टाकला पूर्ण. असा साधा गोलगळ्याचा ब्लाऊज शिवलेला आहे. याला काही डिझाईन करायची आवश्यकता नाही आहे तशी. एक ब्लाऊज तर शिवून झालेला आहे, अजून 2-3 ब्लाऊज शिवायचे आहेत. ते पण अशाच वेळ मिळेल तेव्हा शिवते. व्हॉट यू आर टेलिंग? Yesterday we ate 2 पुरणपोळी. Yesterday, okay. Meal. In our गाव. Yes, in our village. In our village house. And we have eaten ampti and rice. Because yesterday was our that what we say I mother-in-laws. I forget. काय म्हणतात, जे सासूच्या सासूंचं सासूसऱ्यांचं पित्र होतं. Yes. पितृपूजा होती त्याच्यामुळे. So we ate, but we have ate at 5 p.m. At 5 evening. Evening 5 p.m. Therefore, So they didn't eat any dinner. Ah. But that was very full. That Now while also driving. now your stomach also full. No, not. I am telling you Yesterday's backstory. Back story. Yesterday's back story. Now what should I do for I'm not dinner? there. Because where are you going? I am going to watch movie. Mana, please watch Indian movie, beta. I don't watch Indian movie. Watch Dashavatar. Watch Narsimha. I have watched Narasimha. Huh?
दीज आर गुड मूवीज बेटा. आता मी सुंटेचा चहा बनवून पिणार आहे. तर इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे चहासाठी. आणि ही आहे सुंट, याला थोडीशी कुटते. सुंट खूप सादळलेली आहे पावसामुळं, त्याच्यामुळं ही ना बारीक होतच नाहीये, अशी चपटी झालेली आहे कुठलं तरी. हे बघा अशी झालेली आहे. चलो जाने दो, ऐसी डाल देती हूँ. आणि इकडं दादू गेम खेळत आहे. नाव टेल मी हाऊ मच मनी यू विल गेट फ्रॉम प्लेइंग गेम. हे बघ, मनाची शांती इज इक्वल्स टू मनी. बस. हे राम, मनाची शांती म्हणजे मनी, असं दादूचं म्हणणं आहे. येस. क्या टक्कल पडते मला, टक्कल. कशावर राजा? स्ट्रेस मुळे. रात्रभर जागून गेम खेळून, हा, रात्रभर जागून आणि गेम खेळून. जागून कुठं के जागून बाबा. हा मग तू रात्रभर जागतो बाळा. 9 बजे एक, बंद करते की. 1:30 असं जागतो दादू, मना सुद्धा. क्या ही बोले बच्चों को, गेम खेलता रहता है. वीकेंड डे वर हसतायत. दे कॅन लिसन माय हा, व्हॉइस. ते ऐकताय तुझं. Oh my God. Thank God. I'm not giving what he said. हा. I'm not shouting on you. Okay. Keep playing. येस येस. Yes. Yes. And keep earning money and keep your health good. बाकी माझा मना आता तयार झालेला आहे मूवी पाहायला जाण्यासाठी. जेवणाचं काय बाळा? बाहेरच खाणार आहे. ठीक आहे, म्हणजे मला स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. फोंडजीने पण आज दुपारचं जेवण बाहेरच होतं. मग फोंडजी पण बोलले की माझ्यासाठी पण थोडंसं जेवण बनव. दादूला विचारते, त्याच्याप्रमाणे मी स्वयंपाक करते आता. मी इंडियन मूवी पण खूप बघतो, तू मला खोटं ठरवू नको. अरे माझं म्हणणं आहे की असल्या नाही का फॉरेनर मूवी बघू नको. हा, किती वर्ष झाले मी अशी फॉरेनची किंवा तू म्हणते ना याच्या अगोदर एकदा बघितलेलं Which तुम्ही, one? 1 का 2 वर्षापूर्वी. मी चिव्वा असंच अॅनिमे काहीतरी पाहायला गेलेला. आणि मी आज यावेळेस पहिल्यांदा चाललोय. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम डोंट वॉच विदेशी मूवी, फॉरेन मूवी. ओके. दॅट इज जॅपनीज मूवी. अरे बघा, जपानला जाणार म्हणून जापनीज मूवी पाहायला लागला आता. पण इंग्लिश मध्ये बघतोय ना. बरं ठीक आहे. एका ताईंची कमेंट आलेली की तुमचं नाव काय? माझं नाव रतन आहे. तुम्ही बरेचसे प्रश्न आजच्या कमेंटमध्ये विचारलेले आहेत, त्याची उत्तर मी एका व्हिडिओमध्ये नक्की देईन तुम्हाला. तुम्ही असेच कमेंट करत राहा. चला, चहा पण उखळलेला आहे माझा. आवजाव पुत्र. तुम्ही अजून भरपूर कमेंट करत राहा, त्यामुळे आम्ही एक ब्लॉग बनवू, स्पेशल Q&A ब्लॉग. हा जी, त्याद्वारे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्हाला. दादू, डू यू वॉन्ट टी? टी विदेशी टी डू यू वॉन्ट? अरे राम राम राम. हे बघ कितने पैसे में कमा रहा है लड़का, बोलने के लिए भी तैयार नहीं, बोलने के लिए भी राजी नहीं. ऐकू येत नाही, थांब. हे राम. ओके, आओ जाओ पुत्र, जल्दी आना बेटा. ओके. अरे ओके, आराम से गाडी चलाय लो. आर यू ड्रिंकिंग टी? नाही नाही, नको चहा मला. ओके. चला, चहा पण चांगला उखळलेला आहे. आता गॅस बंद करते. आणि चहा थोडासा जास्त झालेला आहे माझ्याकडून. अभी क्या ही कर सकते हे. चलो, इतना रहने देती हूँ, इतना पी लेते हैं. चला, चहाचा आनंद हॉलमध्ये बसून घेते. आणि जी चिरंजीव लागा है पैसे कमाने के पीछे, याला गेम खेळून खूप पैसे मिळतात. छान झालेला आहे चहा. ठीक आहे. मस्त सुंटेचा फ्लेवर येत आहे. दादू, लेट्स डू पूजा. चला चला. आणि मना केप्ट ओपन. कपाट, क्या ही बोले. हाँ, कबड. सॉरी, कबड. माय इंग्लिश इज टूटी फूटी इंग्लिश and my Hindi also tutti frutti Hindi, but my Marathi is excellent. Yes, excellent. But I like to speak all language. Therefore, I speak in Marathi. Sometimes I speak in English. Sometimes I speak in Gujarati, Tamil, Telugu, etc. etc. चला, आत्ता दादू सायंकाळची देवपूजा करत आहे. ये लीजिए श्रीकृष्णाचं आवडतं गाईचं दूध. मैं रख देती हूँ यहाँ पर. व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यम समर्पयामी.
गोविंद जय बोलो गोपाल जय जय. सायंकाळची पूजा झाल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि आज सुद्धा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी मसाले भात करत आहे. दादूची डिमांड आहे मसाले भातच कर आणि माझा दादू आता चाललेला आहे मोठी शॉपिंग करायला. कसली शॉपिंग? मोठी शॉपिंग म्हणजे दादू माझा आता 2 दिवस वर्कर बनणार आहे. तो बेडरूमला पेंट द्यायचं काम किती रुपये भेटणार तेच पण सांग ना मला. किती रुपये तुमको कितने रुपये चाहिए? आपण फ्रीलान्सर आहे, जेवढे भेटतील त्यात समाधान आहे. हो का? पण तूच म्हणत होता की मी एकटा देतो बेडरूमला कलर. हा मग देतो ना मी. ठीक आहे पण त्याचे पैसे अरे किती हवेत बाळा? तू तर घरचा मुलगा आहे दाल बराबर. दान जेवढी देते तेवढी दे. बरं ठीक आहे. बाकी आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माझा सगळं स्वयंपाक झालेला आहे. इथं मसाले भात केलेला आहे. वास खूप खमंग येत आहे मसाले भाताचा. आणि इथं थोडीशी तोंडल्याची भाजी पण केलेली आहे. आणि आत्ता माझा दादू म्हणतोय कुठे गेला? हाय राम, गेला बाहेर. तो आत्ताच आलेला बाहेरून आणि तो म्हणतोय की आज पेंट द्यायचं काम कॅन्सल, उद्या बघूया. कारण स्टूलच नाही आमच्याकडे उंच असा. तर फोंडूजी बोलले की बाहेर विकायला पण नव्हता, म्हणजे जिथं मार्केट होतं ना त्याच्या बाहेर विकायला बसलेले असायचे स्टूलवाले, पण आज ते नाही आहेत. त्याच्यामुळं कॅन्सल झालेला आहे पेंट द्यायचा कार्यक्रम. उद्या बघूया चिरंजीव काय करतात ते. तर व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.